हॅलो फ्रेंड्स, मी प्रियंका. माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज होता रविवार आणि सगळी कामं निवांत चालली होती. छान अशी 9 वाजता उठली आणि उठल्यावर सगळ्यात पहिले अंघोळ केली आणि चहा ठेवायला घेतला आणि माझ्या मुलाला आज काय झालं होतं काय माहिती बाबा. सकाळी उठल्या-उठल्या अभ्यास करायला लागला आणि मला बोलतो, "बघ मी सगळं राईट केलंय का?" म्हटलं, "हो, सगळं राईट केलं." तर चहा पिऊन घेऊया. मग चहा वगैरे पिऊन घेतला आणि मग दिवा लावायला घेतला. दिवा लावल्यावर कसं घरामध्ये छान असं प्रसन्न वातावरण वाटतं, पॉझिटिव्ह वाइब्स येतात. मग दिवा वगैरे लावला, कपडे धुतले आणि मग जेवण बनवायला घेतलं. जेवणामध्ये आज उडदाची डाळ होती, भात होता आणि भाकरी होती. डाळीसाठी कुकर लावला होता, भाताचा कुकर लावला होता आणि इकडे मी मुळा किसायला घेतला. म्हटलं छान अशी मुळ्याची चटणी करूया आणि त्यानंतर मला आज बाजरीची भाकरी करायची होती. मी जवळ-जवळ 7वी-8वी असल्यापासून बाजरीची भाकरी करते, कारण की आमच्याकडे बाजरीचीच भाकरी खाल्ली जाते. पण हे पीठ मी डीमार्टमधून आणलं होतं आणि ह्याची भाकरी बिलकुल जमत नव्हती. मी 1 महिना झाला हे पीठ आणून घरामध्ये ठेवलं. थोडं 1 दिवस केलं, पण त्याची भाकरी काही जमली नाही. मग मी तसंच ठेवून दिलं. मग शेवटी म्हटलं आज करूया, ते पीठ असंच खराब होईल. म्हणून आज करायला घेतली. छान पीठ वगैरे मळलं आणि भाकरी तर तयार केली. पण तव्यावर टाकायच्या वेळेस बघा काय घोळ झाला. भाकरी गेली तुटून. कारण की जो कुकरचा दांडा होता तो मध्ये आला. आणि भाकरी तुटल्यावर मला आता डोकंच सटकलं. म्हटलं आता काय करणार? शेवटी मग परत ते पिठाची भाकरी करायला घेतली. कारण की एवढं पीठ तर नाही फेकलं जाऊ शकत. मग परत त्याचं पीठ मळलं. छान असं खूप वेळ मळलं पीठ. कारण की जास्त वेळ पीठ मळल्यावर भाकरी छान होते. छान अशी थेपून घेतली आणि आता बघूया तव्यावर बरोबर जाते की नाही. मला तर टाकायच्या वेळेसच भीती वाटत होती. पण छान गेली ती तव्यावर आणि छान त्याला पाणी वगैरे लावलं आणि मस्त एका साईडून त्याला शेकू दिलं. मग शेकल्यावर मग त्याला दुसऱ्या साईडला पलटवायचं असतं. ते दुसऱ्या साईडला पलटवलं आणि हे बघा हे मी डीमार्टमधून आणलेलं बाजरीचं पीठ अर्धा किलोचं 1 महिना झाला अजून काही संपलं नाही. ते खूप खराब पीठ आहे. पूर्ण म्हणजे असं ना रव्यासारखं दळलेलं आहे. हे बाजरीचं पीठ थोडं बारीक लागतं. तरच ती भाकरी छान होते आणि बघा भाकरी फुलली पण नाही. पण फायनली मी किती मेहनत करून ही भाकरी तयार केली आणि आज जेवणामध्ये होतं उडदाची डाळ, भात, भाकरी आणि मुळ्याची चटणी. असं छान असं जेवण केलं. दुपारची मस्त झोप घेतली. संध्याकाळी चहा वगैरे केला. मग मला शूट करायचं होतं. मग मी अशी तयार झाली होती शूट करायला. तुम्हाला कळलंच असेल की मी कसलं शूट करते. मग 7 वाजले होते मला शूट करायला. मग शूट करून आली. माझ्या मिस्टरांनी मस्त दिवा वगैरे लावून दिला होता. मी सगळे पूर्ण माझा मेकअप वगैरे काढून घेतला. तर असा होता माझा आजचा दिवस. भेटूया उद्या.